आज या ठिकाणी धम्म रॅलीचं जे आयोजन करण्यात आलं होतं महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनाच्या अंतर्गत या ठिकाणी बरेचसे अजूनही बौद्ध उपासक उपासिका आहेत। तर या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत। तर काय सांगाल नेमकं याविषयी आपण काय सांगाल? जे महाविहार जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते ब्राह्मणांच्या ह्याच्यातून मुक्त होऊन बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात, बौद्ध लोकांच्या ताब्यात हे दिलं पाहिजे। आम्हाला ते मिळालंच पाहिजे आणि जो कायदा बनवलेला आहे 1949चा तो रद्द झाला पाहिजे आणि आम्हाला आमच्या हक्काचं हे महाबोधी विहार आम्हा बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे। जसे की हिंदूंचं मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहे, ख्रिस्तांचं ख्रिश्चनांचं चर्च हे त्यांच्या ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, गुरुद्वार हे शिखांच्या ताब्यात आहे, तसंच महाबोधी विहार हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे अशी आमची मागणी आहे। 1949 ऍक्ट नेमका काय आहे, काय सांगाल का याविषयी? याच्यामध्ये जो कायदा बनवलेला गेलेला आहे या कायद्यामध्ये काही प्रतिनिधी त्यांनी घेतलेले आहे। ह्या प्रतिनिधीमध्ये काही ब्राह्मण प्रतिनिधी त्यांनी हिंदू प्रतिनिधी म्हणून घेतलेले आहेत आणि तिथला जो कलेक्टर आहे तोही मतदानाचा जो अधिकार आहे दिला जातो तो त्यांच्या वतीने त्यांच्या साईडने दिला जातो, जेणेकरून अजूनपर्यंत आपल्याला कधी बौद्धांना ते बहुमत मिळतच नाही आणि म्हणून आतापर्यंत हे जे ॲक्टमुळे हे ताब्यात अजून आपल्या बौद्धांच्या ताब्यात आलेले नाही आहे या कायद्यानुसार। तर हे होते सदानंद शंकर जाधव। मी देवनार कॉलनी महाबोधी विहार ह्या इथून ह्या लॉंग मार्चमध्ये मी सामील झालेलो आहे। ह्या लॉंग मार्चमध्ये आमच्या सावित्रीबाई फुले महिला कमिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन आणि सार्वजनिक जयंती उत्सवाचे अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। काय वाटतं ताई तुम्हाला, उद्या जर का हे बुद्ध विहार जे आहे जर का समजा मुक्त झालं, समजा आपल्या ताब्यात आलंच, तर मग नेमकं याचा ताबा कोण घेईल, काय असेल, कसं मॅनेजमेंट असावं, काय सूचना आहेत तुमच्या? बौद्धिस्ट लोकांच्या ताब्यात ते यायलाच पाहिजे। आपले जे धर्मगुरू असतात भंतेंची, महाथेरो भंती जे असतात, ज्यांनी 20-40 वर्ष त्याच्यामध्ये आपलं आयुष्य घालवलेलं असतं आणि त्या बौद्ध भंतींच्या ताब्यात जेव्हा हे बौद्ध विहार येईल, महाबोधी विहार, त्यावेळेस याचं संगोपन, सुशोभीकरण आणि ज्या आता अनैतिक पद्धतीने जे त्याचं म्हणजे काहीतरी ते हिंदुत्व करून ठेवलेलं आहे, शंकरांचं किंवा इतर 5 पांडवांचं जे करून ठेवलेलं आहे ते सगळं नेस्तनाबूत होईल आणि खऱ्या बाबासाहेबांना जे अपेक्षित असल्या खरं बौद्ध धम्माची खरी वाटचाल सुरुवात होईल आणि बौद्ध लोकांना आणखीन त्यामध्ये जास्तीत जास्त आपली आस्था निर्माण होईल का हे बौद्ध विहार आमचं आहे आणि आम्हाला तिथे गेलं पाहिजे। जसं की मॉमेडियन लोक जे असतात ते हजला गेल्याशिवाय ते पवित्र होत नाहीत, तसं आम्हाला सुद्धा बौद्धांना जोपर्यंत आम्ही बौद्धगयेमध्ये जाऊन त्या महाविहारामध्ये नतमस्तक होऊन बौद्ध वंदना घेणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा पवित्र होणार नाही। 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, पण आम्ही फक्त नावाने बौद्ध झालेलो आहे, आचरणाने कृतीने बौद्ध होण्यासाठी आम्हाला प्रत्यक्ष बौद्ध विहार महाबोधी विहाराची गरज आहे आणि ती आम्हाला ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करून जेव्हा मिळेल आणि आम्ही तिथे जाऊन आमच्या बौद्ध भिक्षूंच्या सानिध्यामध्ये काही दिवस घालवू, आमचं धम्माचं आचरण करू, तेव्हा आम्ही खरे बौद्ध होऊ असं मला या ठिकाणी वाटत आहे। महाबोधी बुद्धविहार मुक्त झालाच पाहिजे, महाबोधी बुद्धविहार मुक्त झालाच पाहिजे। जय भीम। मी सुनीता उदय जाधव देवनारहून आलेली आहे ह्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी। मला असं वाटतं की महाबोधी विहार हे जे हिंदूंच्या ताब्यात आहे, म्हणजे 1949चा जो ऍक्ट आहे त्यानुसार 9 जणांची समिती आहे त्यांची आणि त्यामध्ये त्यापैकी 5 सदस्य हे हिंदूवादी आहेत, ब्राह्मण आहेत आणि जो काही आणि 4 सदस्य फक्त बुद्धिस्ट आहेत। तर जो काही निर्णय होतो त्या विहाराबद्दल किंवा त्या जागेबद्दल जे काही निर्णय होतात हे मेजॉरिटी प्रमाणे 5 प्रमाणे मग सगळे निर्णय त्यांच्या बाजूने लागतात आणि बौद्धांना तिथे बाहेरून येणारे जे बुद्धिस्ट आहेत, बाहेरगावचे जे बुद्धिस्ट आहेत त्यांचाही तिथे अवमान होतो, त्यांचेही तिथे प्रॉब्लेम्स होतात। असं
आणि इथून जाणारे पण खूप सारे लोक जे आहेत की जे भिक्षू नाही आहेत तरी सुद्धा ते तिथे भिक्षू बनून राहतात, खोटे खोटे भिक्षू बनतात. याला कारण आहे की जे धम्मदान मिळतं हेच कारण आहे मुळात, की गृहस्थ असून सुद्धा चिवर घेतात, खोटे खोटे भिक्षू बनून तिथे राहतात. ही चक्क फसवणूक आहे. धम्माच्या बाबतीत हे चांगलं नाही. धम्माला जर चांगलं करायचंय तर तो शुद्ध राहायला पाहिजे, परिशुद्ध राहायला पाहिजे. आणि त्यासाठी जसं इतके वर्ष संगीती झाल्या धम्मसंगीती, तशा धम्मसंगीती व्हायला पाहिजेत. ह्या सगळ्या खोट्या भिक्षूंना संघाच्या बाहेर बेदखल केलं पाहिजे, त्यांना पांढरी वस्त्र देऊन, जसं सम्राट अशोकाच्या काळात झालं तसंच यांना सुद्धा अशी पांढरी वस्त्र देऊन संघाबाहेर काढलं गेलं पाहिजे. भिक्षूंची ऑल ओव्हर इंडिया एक सेंट्रल एक हे पाहिजे आणि भिक्षूंची आयडेंटिटी पाहिजे. आणि उपासकांचं पण ते काम आहे आपल्या सगळ्यांचं, की आपणही संघही व्यवस्थित चालवायला पाहिजे, विनय धरून चालला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि उपासकांनी सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय काहीही होणार नाही. त्रिपिटक काय आहे वाचलं पाहिजे. आपण नुसतं बौद्ध आहोत म्हणून चालणार नाही, अभ्यास केला पाहिजे. भिक्षूंनी सुद्धा, भिक्षुणींनी सुद्धा, उपासक आणि उपासकांनी सुद्धा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. धम्म वाचवायचं असेल तर त्याचा अभ्यास झालाच पाहिजे, संगायन झालंच पाहिजे, संगीती झालीच पाहिजे. पुन्हा एकदा मला असं वाटतं की आपल्याकडे पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षामध्ये धम्म संगायन चालू आहे. इतके वर्ष दरवर्षी बुद्धगयेमध्ये संगायन होतं, त्रिपिटक चॅन्टिंग होतं. यासाठी सुद्धा आपल्याकडच्या लोकांनी तिथे गेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक लेण्यांवर गेलं पाहिजे. लेण्यांमध्ये त्यांची जी काही मूर्त्या बसवतायत, सगळ्या मूर्त्यांवर शेंदूर फासतायत. आमचे स्टडी टूर्स असतात तेव्हा आम्हाला इतकं दुःख होतं हे सगळं बघून, की आपले लोक तिथे हे वाचवायचं असेल तर आपण तिथे सतत सातत्यानं गेलं पाहिजे सगळ्यांनी. मला सगळ्यांना हीच विनंती आहे, जर धम्म वाचवायचं आहे तर आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय काहीही होणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय भारत. तर हे आंदोलकांचं म्हणणं आहे की संपूर्ण जो काही बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजातील जे उपासक आहेत त्याचबरोबर जे बौद्ध भिक्खू आहेत या सर्वांचा बुद्धिझमवर नीट अभ्यास पाहिजे. आज आपण जर का पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर नकली बौद्ध भिक्षूंची घुसखोरी झालेली आहे आणि ती घुसखोरी थांबली पाहिजे असं देखील या सर्व आंदोलकांचं म्हणणं आहे. मी राजेंद्र झेंडे, समाज कट्टा यूट्यूब चॅनल